नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचं जग इतकं धावपळीचं आणि धकाधकीचं झालंय ना की प्रत्येक माणूस सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त हा असतोच. त्यामुळे संवादाचं माध्यम आपल्या हातात असलं, मोबाईल आपल्या हातात असला तरीसुद्धा कुठल्या वेळेला आपण जर फोन करायचा विचार जरी केला तरी मनात एक विचार येतोच की आपल्या फोनने समोरची व्यक्ती डिस्टर्ब तर नाही होणार ना, त्याच्या कामात काही व्यत्यय तर नाही येणार ना, हा विचार आपण प्रत्येक जण करत असतो. तर याच विषयी आहे आजचा आनंदी कट्टा. वीरसेन सोळंके यांनी हा विचार मांडलाय. माझा फोन किंवा मेसेज कुणाला गेला तर त्याला टेन्शन येता कामा नये. ही भावना आज आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. म्हणजे संवादाच्या युगात सुद्धा कुणाला फोन करणं, मेसेज करणं यामागे जर असुरक्षिततेची सावली असतेच. कुणी आपल्या या कम्युनिकेशनचा त्रास तर वाटून घेणार नाही ना, म्हणजे मी गैरवेळी डिस्टर्ब तर करत नाही ना, अशा प्रश्नांनी मनात गुंतागुंत तयार होते. ही भावना केवळ संवादाची नाही आहे, तर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या शंकेची आहे. आपलं बोलणं, विचार, उपस्थिती हे इतरांसाठी ओझं नको किंवा नसावं ही खोल आतून येणारी प्रत्येकाची इच्छा आहे. कुणी आपल्याला बिझी आहे नंतर बोलतो असं सांगितल्यावर आत्ता आपली समोरच्याला अडचण होतीये का असं वाटणं ही सामान्य मानवी प्रतिक्रिया आहे. पण हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं की आपल्या भावना योग्य आहे. संवादाची गरज ही प्रत्येक मानवाला आहे. जशी भूक आहे, तहान आहे, अगदी तशीच आपण कुणाशी बोलतोय याचा आदर ठेवणं महत्त्वाचं आहे. मग समोरच्या व्यक्तीने सुद्धा या भावना समजून घेतल्या पाहिजे. रादर प्रत्येकानं या भावना समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक फोन किंवा मेसेज अटेन्शन सिकिंग नसतो, तो कनेक्शन सिकिंग असतो. आणि जेव्हा कुणीतरी एवढं मोकळं होऊन संवाद साधतो तेव्हा त्या क्षणी त्याचं ऐकणं ही मैत्रीची, नात्याची, माणुसकीची जबाबदारी त्यात असते. म्हणूनच पुढच्या वेळी कुणाचा मेसेज येईल, फोन येईल तेव्हा त्याला आपण अटेन्शन द्यायला हवं. कदाचित तुमचं हां बोल ना हे 2 शब्द कुणाचं मन हलकं करू शकतील. कधीकधी असंही होतं श्रोतेहो की आपण खूप कामात आहोत, खरंच आपण फोन नाही घेऊ शकलेलो, मेसेज नाही घेऊ शकलो, पण तरीसुद्धा ती गोष्ट आपण अगदी लक्षात ठेवून कॉलबॅक करणं, मेसेजला प्रतिसाद देणं हे फार गरजेचं आहे. काही वेळा असं होतं ना की काही जण मेसेज बघतात आणि फक्त सीनवर सोडून देतात. असं न करता समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी मेसेज केलेला आहे त्यातलं महत्त्व जाणून त्या मेसेजला, त्या फोनला प्रतिसाद देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. खरं तर ही कृती अगदी छोटीशी आहे, पण ती परस्परांमधला संवाद वाढवणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.